नमस्कार. आजपासून शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे. सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. पाहणा, नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो आणि हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागामध्ये हा नवरात्र उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो. देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुराचा वध केला आणि म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव मग रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ असलेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्र धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीमध्ये पूजली जाते. दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचं रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते. याला घटस्थापना असे म्हणतात. नवदुर्गेची 9 रूपे आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धदात्री अशी देवीची 9 रूपे आहेत, ज्यांचे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी अशी देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत. नवरात्र उत्सवातील 9 दिवस येथे मोठी यात्राही भरते. देशभरातून भक्त या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आता पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चाहूल लागते. शारदीय नवरात्र उत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 शुक्ल प्रतिपदा चालू होत आहे. घटस्थापना जी आहे, आज घटस्थापना केली जाणार आहे घरोघरी. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणांकडे कलश जो असतात तो कलश मांडतात. त्याला घटस्थापना असेही म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा तुम्ही मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती हलवत नाही. या 9 रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते. घटस्थापना करण्याची प्रत्येकाची आता पद्धत वेगवेगळी असते. कुणाकडे उठता बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते. पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो. बरेच जण 9 दिवस उपवास करतात आणि काही घरांमध्ये तर देवीचा गोंधळही घातला जातोच. घटस्थापना आणि मालाबंधन करावे प्रत्येकानेच कुलाचाराप्रमाणे. शेतातील माती आणून तिच्या 2 बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात 5 किंवा 7 धान्य टाकावी आणि मग जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे, चणे इत्यादी पदार्थ घातले जातात. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षदा, सुपारी, पंचरत्न किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी. सप्तधान्य आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावे. तेही येत नसल्यास त्या वस्तूचे नाव घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोचेल अशी माळ बांधावी. अखंड दीप प्रज्वलन
करून त्या देवीचे ग्रंथ वाचन, देवीचं भजन, स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे महात्म्य पठण, सप्त शतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता पूजन, सरस्वती पूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसारच कराव्या. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत म्हणजे देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण, त्यावर नारळ ठेवून आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल. आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी आणि साडी, खण, नारळ देवीच्या चरणावरच अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. असं हे नवरात्र उत्सव आहे आणि अशा पद्धतीनं देवीचीही प्रतिष्ठापना केली जाते. सर्वांना अगदी खूप खूप मनपूर्वक या नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद.